नमस्कार रसिका श्रोते हो. आपण ऋषिकेश गुप्ते यांच्या अंधारवारी ह्या कथासंग्रहामधल्या गूढ कथा ऐकल्या. प्रतिभावान लेखक साहित्याच्या सर्व प्रांतांमधून मुसाफिरी करत असतो. आज आपण ऋषिकेश गुप्ते यांच्या काही व्यक्तिकथा ऐकणार आहोत. नागोठणे हे त्यांचं मूळ गाव आहे आणि गोठणे नावाच्या एका काल्पनिक गावामध्ये घडणाऱ्या काही घटना त्यांनी ह्या कथांमध्ये वर्णिलेल्या आहेत. गुप्ते सर म्हणतात, अगदी सत्य सांगायचं झालं तर ही माणसं संपूर्णतः काल्पनिक नाहीत आणि पूर्णतः खरीही नाहीत. प्रत्येक गावात काही आख्यायिका, काही दंतकथा असतात. या आख्यायिका आणि दंतकथांमागे काही खरी, काही कल्पित माणसं आणि घटना असतात. एक लेखक म्हणून या आख्यायिका, दंतकथा मला भुरळ पाडतात. कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही. कधी चिमूटभर आशयाच्या सुतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत, तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिका, या दंतकथांना लेखक कागदावर उतरवत राहतो. तर ऋषिकेश गुप्ते यांनी रेखाटलेल्या ह्या कथा, व्यक्तिकथा आज आपण ऐकणार आहोत. संग्रहाचं नाव आहे गोठण्यातल्या गोष्टी. गोठणं हे काल्पनिक गाव आहे. लेखक ऋषिकेश गुप्ते. पहिली व्यक्तिकथा आहे सुलतान पेडणेकर. ऐकूया. सुलतान पेडणेकर. लेखक ऋषिकेश गुप्ते. गावाकडच्या जांभळ्या शाळेच्या आवारात चिंचेचं एक डेरेदार झाड आहे. झाडाखाली चांगला ऐसपैस पार बांधलाय. साधारणत 34 वर्षांपूर्वी मी सुलतानला सर्वप्रथम पाहिलं ते याच चिंचेच्या पाराखाली. मी तेव्हा बालवाडीतून नुकताच पुढल्या वर्गात म्हणजे पहिलीत आणि पर्यायाने नव्या शाळेत जाऊ लागलो होतो. शिशुवर्गापासून 10वीपर्यंत मी एकूण 4 शाळा बदलल्या. तालुक्याच्याही नसलेल्या आमच्या गावात 1ली ते 10वी हा प्रवास 4 शाळांमधून करावं लागणं हे मला आज आठवतानाही अगम्य वाटतं. बालवाडीत 2 वर्ष काढल्यावर मग इयत्ता 1ली 2री जांभळ्या शाळेत, मग 3री 4थी कचेरी शाळा आणि सरते शेवटी 5वी ते 10वी नुसती शाळा, म्हणजेच मुख्य शाळा. आठवतंय तोवर जांभळ्या शाळेचा रंग कधीही जांभळा नव्हता. अगदी काही वर्षांपूर्वी ती वास्तू पाडून तिथे ग्रामपंचायतीची नवी इमारत बांधेस्तोवर तिथल्या भिंतींना जांभळा रंग दिल्याचं काही माझ्या स्मरणात नाही. निव्वळ भिंतींचाच रंग नव्हे तर शाळेच्या आवारातल्या एखाद्या झाडालाही कधी जांभळ्या रंगाचं फूल आल्याचं माझ्या स्मरणात नाही. शाळेवरल्या आभाळातून कधी एखादा जांभळ्या रंगाचा पक्षी विहरल्याचंही मी पाहिलेलं नाही. शाळेला जणू जांभळ्या रंगाचं वावडंच होतं आणि म्हणूनच जांभळी शाळा. शाळा सकाळी 10 वाजता भरे. घरच्याच गडी माणसांपैकी कोणीतरी मला शाळेत सोडायला येई. दुपारी 4 वाजता शाळा सुटायची वेळ होईस्तोवर ही सारी गडी माणसं वडिलांसोबत आमच्या ट्रकवर मुसा दफेदारांच्या कुपात जात. जंगलात जिथे सरकारमान्य लाकूडतोड चाले त्या ठिकाणाला कूप किंवा मालकी म्हणत. ट्रकवर हमालीची कामं करणारी कुणीही गडी माणसं दुपारी घरी नसल्यामुळे
बरेचदा आईच मला शाळेतून घ्यायला येई. त्या काळात वर्गातली सगळीच मुलं एकटीच घरी परतत. पण वाटेवर 3 मोठाली तळी होती आणि माझ्या लहानपणीच एका ज्योतिषाने याला पाण्यापासून भय आहे हे भविष्य वर्तवल्यामुळे आईवडील सहसा मला एकट्याने शाळेतून परतू देत नसत. त्या दिवशी दुपारी शाळा सुटली. गोंधळ गोंगाट करत मुलांचे लोंढे बाहेर पडले. शिरस्त्याप्रमाणे मीही रमत गमत वर्गाबाहेर पडलो आणि खंडू भगतची वाट पाहत पायऱ्यांपाशी थांबलो. शाळा सुटल्यावर इतर मुलांची वर्गाबाहेर पडण्यासाठी जी झुंबड उडे त्याला खंडू अपवाद होता. शाळा सुटल्याचे टोल पडताच खंडू इतर मुलांप्रमाणे अधीर न होता सावध होत असे. सगळी मुलं बाहेर पडल्यावर उभ्या वर्गभर एक नजर फिरवून मुलांच्या दप्तरातून खाली पडलेल्या जिन्सा ताब्यात घेण्याकडेच त्याचं सगळं लक्ष असे. कुणाची पट्टी, कुणाची पेन्सिल, कुणाचा रंगीत खडू आणि क्वचित अगदीच देवाने साथ दिली तर कुणाच्या दप्तरातून खाली पडलेल्या विलक्षण रंगसंगतीच्या आणि चित्ररचनांच्या छापा. आता छापा म्हणजे आगपेटीच्या खरखरीत कडा फाडून उरलेले 2 छोटेखानी दर्शनी पत्ते. त्या काळात आम्हा लहान मुलांमध्ये या छापांचं प्रचंड आकर्षण होतं. राजस्थान, गुजरात ह्या भागात बनणाऱ्या आगपेट्यांवर बरेचदा वेगवेगळे आकर्षक चित्र असत. वर्गातल्या गुजराती किंवा मारवाडी मुलांच्या दप्तरातून या अशा रंगीबेरंगी छापा वेळी अवेळी बाहेर डोकवायच्या. खंडूचं सारं लक्ष या छापांवर असे. अशा छापा गोळा करून प्रसंगी चोरून त्या जहरू मोहल्ल्यातल्या रझाकरंडीला द्यायच्या आणि त्या मोबदल्यात त्याच्याकडून गोट्या किंवा क्वचित एखादी छोटी पतंग घ्यायचे. हा खंडूचा आवडीचा उद्योग. रझाकचं मूळ आडनाव इलामी, पण गावाने त्याच्यामागे रंडी ही उपाधी चिकटवली. रझाक रंडीप्रमाणेच गावाने अनेकांना अशा उपाध्या चिकटवल्या होत्या. राजू गुटखा, बाबू डॅरी, खलील पलटी, वंड्या कान्होजी, जिताडे बाबा अशा अनेक. खुद्द खंडूलाच पुढे खिडकी खंडू ही उपाधी मिळाली. मी वर्गाबाहेर पडलो आणि बाहेर आई वाट पाहत उभी नाही हे पाहून मनोमन सुखावलो. अध्येमध्ये घरातल्या कामामुळे मला शाळेत आणायला यायला आईला उशीर व्हायचा. अशा वेळेला तळ्यात न डोकावता, इकडे तिकडे न रेंगाळता घरी परतायचं ही ताकीदच मला घरून मिळाली होती. तो फाल्गुन महिना होता. होळी तोंडावर आलेली. गावातल्या विविध आळ्यांमधून दररोज संध्याकाळी पिला आणि हलकुंडा आणायला मोठ्याची जंगलात रीक लागलेली असायची. सावरीचं झाड मुळापासून तोडून त्याच्या फांद्या आणि वरची साल कोयत्याने काढल्यावर जे पांढरं शुभ्र लांबट सोलीव खोड उरतं त्याला गावाकडे होळीचा पिला म्हणतात. हलकुंड म्हणजे होळीभोवती रचायचा लाकूड फाटा. गावात एकूण 5 सार्वजनिक होळ्या. एक मोठ्या आळीची, एक परीटाळीची, एक कोळीवाड्याची, एक बाजारपेठेची आणि एक प्रभूवाडीची. त्या काळी गावातल्या आळ्यांमधून होळ्यांची एक अघोषित स्पर्धा असे. प्रत्येक आळीने आधी जंगलात जाऊन पाहणी करून पुढच्या 15 दिवसांसाठी एक झाड हेरून ठेवलेलं असायचं. झाडाच्या खोडावर खडूने त्या आळीचं नावही बरेचदा लिहिलं जायचं. ज्या योगे दुसऱ्या आळीने ते झाड परस्पर तोडून पळवू नये. काही आळ्यांमधनं पिल्याच्या राखणीसाठी मोठ्या होळीच्या आदल्या दिवशी जंगलात माणसंही बसवली जात. ही माणसं
गिरणी कामगारांप्रमाणे सकाळ, दुपार आणि रात्र अशा 3 पाळ्यांमध्ये राखण करत. आणि तरीही मोठ्या होळीला ऐनवेळी पिल्ल्यांची पळवापळवी व्हायची. या पळवापळवीवरून अगदी रक्तपात होईस्तोवर वाद गावात रंगायचे. गावाकडे फाल्गुन सुरू होऊन चंद्रदर्शन झालं की पुढे मुख्य होळी पौर्णिमेपर्यंत होळी लावत असत. पहिल्या होळीला एरंडाच्या झाडाचा पिला आणि पुढच्या दिवसापासून मात्र आकाराने थोडा थोडा मोठा होत जाणारा सावरीच्या झाडाचा पिला. हा पिला होळीच्या मानाच्या खड्ड्यात रोवून त्याच्या आजूबाजूने लाकूड फाटा, पेंढा आणि हलकुंड रचून होळी पेटवली जाई. होळीमाळ शाळेच्या परतीच्या वाटेवरच होता. फाल्गुन महिना म्हणजेच होळीचा पंधरवडा सुरू झाल्यापासून माळ्यावरल्या हालचाली आणि उत्साह वाढला होता. संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी असणारी म्हणजे 7व्या-8व्या इयत्तेतली मुलं दुपारी माळावर आदल्या दिवशी मोठ्यांनी तोडून आणलेलं सावरीचं झाड कोयत्याने सोलायला बसलेली असायची. या साऱ्या प्रकाराविषयी माझ्या मनात त्या काळी एक बालसुलभ कुतूहल होतं. त्या दिवशी शाळेतून घरी परतण्याला आई आलेली नसल्यामुळे मला थोडा वेळ माळावर रेंगाळण्याची संधी आपोआपच मिळाली होती. शाळा सुटली. आई बाहेर नाही हे पाहताच वर्गात रेंगाळलेल्या खंडूला हाक मारण्यासाठी मी मान मागे वळवणार एवढ्यात एक बुटकेलासा रंगाने कुळकुळीत काळा, लठ्ठ आणि वयाने माझ्यापेक्षा साधारणत 5-1 वर्षांनी मोठा वाटणारा मुलगा समोर आला. म्हणाला, शेठ शेठ ना, बारके शेठ, तुम्हाला घरा भारलाय, मी तुम्हाला नेवायला आलोय. त्या अनोळखी चेहऱ्याचा मी पुरता अदमास घ्यायच्या आतच तो पुढे म्हणाला, शेठ, मी सुलतान इब्राहिम अली पेरनेकर. माझ्या वडिलांना आमच्या ट्रकच्या व्यवसायाशी संबंधित गडी माणसं आणि गावातले इतर लोक शेठ म्हणून संबोधत. 2 मोठ्या बहिणींनी ताई आणि भावाला मोठे शेठ अशी हाक मारत. घरात 3 भावंडांच्या पाठीवर तब्बल 8 वर्षांनी जन्माला आलेल्या मला मात्र अशी कोणतीही सन्माननीय उपाधी तोवर मिळाली नव्हती. त्यामुळे मला शेठ म्हणून हाक मारणाऱ्या त्या विचित्र रंगसंगतीच्या चेहऱ्याकडे मी थोड्या संशयी उत्सुकतेने पाहू लागलो. माझी दोलायमान मनस्थिती ओळखून जणू तो पुढे होत म्हणाला, मला ओळखला नाही? मी तुमच्या इबूभाईचा पोरगा. एवढं बोलून तो हसला आणि गढुळलेलं पाणी क्षणार्धात त्रुटी फिरवल्याप्रमाणे स्वच्छ नितळ व्हावं तसं काहीसं झालं. एरवी वेळी अवेळी, रात्री अपरात्री, दिवसाच्या कोणत्याही अवचित वेळी सुलतान तुमच्यासमोर आला तर तुम्ही बिचकाल, यात संशय नाही. सुलतान दिसतोच तसा, ठेंगणा ठुसका, लठ्ठ आणि पाषाणागत काळा. पण ज्या क्षणी सुलतान तुमच्याकडे बघून हसेल त्या क्षणी तुमच्या मनात सुलतानविषयी दाटलेलं संशयाचं मडप तात्काळ दूर होईल. सुलतान हसतो तेव्हा त्याच्या काळ्या चेहऱ्याला साजेसे त्याचे तेवढेच काळसर लाल ओठ हलकेच विलग होतात आणि त्या काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांसारखे सुलतानचे पांढरे शुभ्र दात दृष्टीस पडतात. पुढे जी जादू तुमच्यावर होते ती त्या संपूर्ण हास्याचा तुमच्यावर झालेला सामायिक परिणाम असतो. का सुलतानच्या अखंड तंबाखू गुटखा खाण्याच्या सवयीतही शुभ्र पांढऱ्या राहिलेल्या दातांनी तुमची केलेली ती नजरबंदी असते?
हे मला हसतागायत कळलेलं नाही. सुलतान हसला आणि माझ्या मनातली त्याच्याविषयीची असलेली संशयाची भावना तात्काळ नाहीशी झाली. मी 2 पावलं पुढे सरकलो. एवढ्यात त्याने दप्तर माझ्या हातातून स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि आम्ही घराच्या वाटेने चालू लागलो. परतीच्या वाटेवर सुलतान अथक आणि अविश्रांत बडबडत राहिला. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी, विशेषत रायगड जिल्ह्यातल्या मुस्लिम मोहल्ल्यातून बोलली जाणारी कोकणी मिश्रित मराठी मला अपरिचित नव्हती. गावाकडल्या आमच्या घरापासूनच मुस्लिम वस्तीची सुरुवात होते. माझं उभं बालपण याच वस्तीमधून खेळण्या बागडण्यात गेलं. ही भाषा विलक्षण आहे. ना धड कोकणी, ना धड मराठी. इथेला हवर, तिथेला थवर आणि कुठेला खबर असं म्हणणारी एक विलक्षण बोलीभाषा. फाल्गुन सुरू होऊन जेमतेम 2-4 दिवस उलटले होते. वसंतागमन झालं होतं आणि काही दिवसांपूर्वीपर्यंतची हाडं गोठवणारी थंडी वातावरणातून नाहीशी झाली होती. भोवतालच्या रंध्रांतून सूक्ष्मातिसूक्ष्म असा उष्मा स्त्रवू लागला होता. पानगळीत निष्पर्ण झालेल्या मोठ्या तळ्याकाठच्या चाफ्याला हळूहळू पालवी फुटलेली दिसत होती. ऋतुमानाचा अदमास घेत ते दिवस काही वेळी अवेळी उष्ण वारे सुटण्याचे नव्हते. असे उष्ण वारे सुटत ते फाल्गुन ओसरल्यावर. पण त्या वर्षी या उष्ण वाऱ्याचं आगमन बहुधा 1-15 दिवस आधीच झालं होतं. 2च दिवसांपूर्वी या वाऱ्याची एक भली मोठी चक्रावळ संध्याकाळ होता होता शाळेच्या छोटेखानी इमारतीवर चालून आली होती. उघड्या दारा खिडक्यातून आत शिरून वर्गात बसल्या आम्हा मुलांवर आक्रमण करती झाली होती. कुणास ठाऊक का, पण वर्गातल्या वसंता बापटने या अशा वाऱ्यांना मोगली वारे असं नाव ठेवलं होतं. तो म्हणायचा, हे वारे मोगलांसारखे आक्रमक असतात. त्यानंतर आयुष्याचा बराच मोठा पल्ला गाठेस्तोवर या वाऱ्याची ओळख माझ्या मनात मोगली वारे अशीच खुणगाट बांधली गेली. हे वारे सुटले की ते एकत्रित होऊन त्यांचं एक सामायिक चक्र तयार होईल. हे चक्र स्वतःभोवतीच घोंघावत वेगाने पुढे सरकत जाईल. आम्ही त्याला भोवरा म्हणायचो. सुलतानच्या तोंडच्या चमत्कारिक भाषिक कसरती ऐकता ऐकता घरी परतत असताना एकाएकी गावदेवीच्या देवळाकडून वाऱ्याचा एक मोठाला भोवरा सरसरत आमच्या दिशेने आला. अविश्रांत चालू असलेली सुलतानच्या तोंडाची टकळी तो भोवरा पाहताच अचानक थांबली. सुलतान मला बाजूला ढकलत तात्काळ दूर झाला. भोवरा पुढे सरकत सरकत शंकराच्या देवळासमोरच्या दीपमाळेशी जाऊन क्षणभर रेंगाळला. सुलतानने हाप्प्यांच्या खिशात हात घालून एक पांढरी पुडी बाहेर काढली आणि त्या काळातल्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी त्याने स्वतःभोवती एक गिरकी घेतली. तीही स्लो मोशनमध्ये. माझ्यासाठी हे सगळं नवंच होतं. म्हणजे तेव्हा आम्ही सगळी लहान मुलं सिनेमा खेळत असू, पण सुलतानसारखी ॲक्शन पॅक्ड तत्परता मात्र आम्हा मुलांमध्ये कधी कुणी दाखवलेली माझ्या तरी स्मरणात नाही. मग त्या स्लो मोशनमध्ये सुलतान काहीतरी ओरडला आणि दीपमाळेभोवती गरगरणाऱ्या भोवऱ्याच्या दिशेने धावला. सुलतान जवळ आलेला पाहून म्हणा किंवा वातावरणातल्या कमी जास्त झालेला दाबाचा परिणाम म्हणून म्हणा, पण भोवरा दीपमाळेपासून हलला आणि दूर दूर पळू लागला. माझ्यापासून थोडा पुढे गेलेला सुलतान त्याच स्लो मोशनमध्ये माझ्याकडे वळून ओरडला, शेट धावा. नेमकं काय झालं सांगता येणार नाही, पण त्या क्षणी माझ्यात एक अनामिक वीरश्री संचारली आणि मी भान हरपून सुलतानच्या
आणि सुलतान वाऱ्याच्या त्या भोवऱ्याच्या मागे मागे धावू लागलो. भोवरा विधवेच्या पिंपळापाशी जाऊन थोडा स्थिरावला. एव्हाना भोवऱ्याच्या स्वतःभोवतीच फिरफिरण्यातला जोमही थोडा ओसरला होता. सुलतान आपलं ठेंगणं ठुसकं शरीर घेऊन पळत पळत विधवेच्या पिंपळाशी आला. हातातली पांढरी पुडी त्याने घाईघाईने उघडली आणि ती पुडी त्या भोवऱ्यात रिकामी करत तो जोराने ओरडला, सधवा रे सधवा, खाल्ल्या मिठाला जाग, इनायत अलीच्या भूताचा कार तू माग. थोडा वेळ तसाच गेला. सुलतान विधवेच्या पिंपळाशी स्तब्ध उभा राहिला, बिलकुल हालचाल न करता. राष्ट्रगीत सुरू होताना ज्या सावधान पावित्र्यात उभं राहतात ना, अगदी तसा ताठ आणि स्तब्ध वाऱ्याचा तो भोवरा काही क्षण पिंपळाशी गरगरून मग किंचित पुढे सरकत ताम्हाण्यांच्या कुंपणाशी जाऊन विरून गेला. मग अचानकच सुलतानने सावधानची मुद्रा सोडली. तो पळत ताम्हाण्यांच्या कुंपणाशी गेला. तिथे गेल्यावर त्याने पॅन्टच्या मागच्या खिशात हात घालत एक रिकामी आगपेटी काढली. मग माझ्याकडे वळून म्हणाला, शेट, आता मी बोलतो तसा बोला. मी एकूण प्रकाराने भलताच प्रभावित झालो होतो. मी तात्काळ होकारात ती मान हलवली. सुलतानने खिशातून काढलेली आगपेटी उघडली आणि माझ्याकडे एक नजर टाकत तो म्हणाला, इल्वर किल्वर इस्पिक बिल्वर. मला क्षणभर तो काय बोलतो हेच कळेना. मला कळावं म्हणून सुलतानने तेच अगम्य शब्द पुन्हा उच्चारले, इल्वर किल्वर इस्पिक बिल्वर. या वेळेला मात्र मी ते नीट लक्षात ठेवून जसेच्या तसे उच्चारले. मग सुलतान म्हणाला, आता हाच मंतर रिवर्स. रिवर्स म्हणजे गाडी आपली रिवर्स घेते ना आपण, हां तसा बोला, बिल्वर इस्पिक किल्वर इल्वर. मी प्रयत्न केला पण मला ते शब्द उलटे काही उच्चारता येईना. सुलतानने मला एक दोनदा पुन्हा ते बोलून दाखवले, बिल्वर इस्पिक किल्वर इल्वर. पण छे, बऱ्याच प्रयत्नांनंतर सुलतानने एकदम स्वतःच्या सर्वांगाला झटका दिला आणि तो जोराने किंचाळला. मग एखाद्या भक्तासारखा तो अंगात वाताचा झटका आल्याप्रमाणे थरथरू लागला. मी घाबरलो. मला क्षणभर काय करावं तेच कळेना. सुलतानच्या अंगाची थरथर वाढत गेली आणि अधिकाधिक वाढतच गेली. अंगाच्या थरथरीसोबत सुलतानच्या तोंडातून हप हप हुप हुप असे अज्ञात आवाज बाहेर पडू लागले. मी भीतीने रडकुंडीला आलो. मी त्याच बोबडीवळल्या अवस्थेत तिथून पळण्यासाठी पाऊल उचलणार एवढ्यात सुलतान तात्काळ पूर्ववत झाला आणि सामान्य आवाजात म्हणाला, तुम्ही चुकलाव म्हणून पळाला तो, नाहीतर भेटला होता. शट, चुकलाव तुम्ही. असं म्हणत माझ्याकडे एक निषेधाची नजर टाकत सुलतान पुढची वाट चालू लागला. काय करावं हे न सुचून मीही त्याच्या मागोमाग मुकाट चालू लागलो. परतीच्या वाटेवर सुलतानने मला त्याच्या त्या मोहक भाषेत उभी हकीकत सांगितली. माझ्या बालपणी भूत पकडण्याच्या बाबतीत गावातल्या मुस्लिम मोहल्ल्यातल्या फत्तेखान पानसऱ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. फत्तेखान आणि नदीपलीकडच्या वस्तीत राहणारा किस्त्या म्हात्रे या दोघांकडे तालुक्यातल्या छोट्या मोठ्या गावांमधले वाड्या वस्त्यांमधले लोक सातत्याने तोडगा मागण्यासाठी येत. पण गेल्या काही दिवसांपूर्वीच विषारी साप चावून मेलेल्या इनायत अलींचं भूत या दोघांनाही गुंगारा देत वेळी अवेळी रात्री अपरात्री भुंड्या चिंचे खालून जाणाऱ्या लोकांना त्रास देत असे. सुलतानच्या मते या भूताला पकडण्याची जबाबदारी फत्तेखानांनी त्याच्यावर सोपवली होती. वाऱ्याने तयार केलेल्या धुळीच्या भोवऱ्यात मीठ टाकलं की भूत दिसतं
असं तेव्हा आम्हा सगळ्या मुलांचा समज होता. भोवऱ्यात मीठ टाकायचं आणि ओरडायचं, मिठा रे मिठा, खाल्ल्या मिठाला जाग, मिठा रे मिठा, खाल्ल्या मिठाला जाग, शेपटीवाल्या भूताचा काढ तू माग, शेपटीवाल्या भूताचा काढ तू माग. मग जे भूत त्या भोवऱ्यात असतं ते तत्काळ आपला गुलाम होऊन आपण सांगू ती कामं करतं. माझ्यासह त्या काळात माझ्या वयाची अनेक मुलं या भोवऱ्यात मीठ टाकायला मिळावं म्हणून अक्षरशः गावभर वणवणत असायची. पण व्हायचं असं की जेव्हा वाऱ्याचा हा भोवरा तयार व्हायचा तेव्हा नेमकं आमच्याकडे मीठ नसायचं आणि मीठ आणेपर्यंत तो भोवरा नाहीसा झालेला असायचा. सुलतानने मात्र नेमकी वेळ साधली होती. भोवऱ्यात मीठ टाकण्यात तो पूर्णतः यशस्वी झाला होता. मात्र ऐनवेळी मी मंत्र म्हणायला चुकल्यामुळे भोवऱ्यातल्या भूताला रिकाम्या आगपेटीत कैद करणं मात्र त्याला जमलं नव्हतं. नंतर घरी परतताना त्याने मला खिशातली पुडी उघडून आतलं मीठ दाखवलं. ते साधारण पांढरट तपकिरी रंगाचं खडी मीठ होतं. मी त्याला त्याबद्दल विचारलं असताना तो म्हणाला, याला सदव म्हणतात. हिंदू भूताला पकडायला पांडा मीठ आणि मुसलमान भूताला पकडायला हा सदव म्हणजे काला मीठ वापरतात. त्या दिवशी होळी माळावर रेंगाळायची माझी योजना सुलतानच्या विलक्षण भूतापलीकडच्या खेळामुळे बारगळून गेली. अर्थात माझ्या मनात त्याबद्दल काही किंतु नव्हता. घरी पोहोचायला तसा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा वडील कुपातून परतले होते. त्यांनी सुलतानकडे पाहत उशीर का झाला असं विचारलं. तर सुलतान म्हणाला, बारक्या शेठच्या पोटात कल आली, मग बसले तामण्यांच्या कुपनाच्या परसात. वडील क्षणभर माझ्याकडे विचित्रशा नजरेने बघतच राहिले आणि मी सुलतानकडे. तो पण मला परसाकडे ह्याचा अर्थच माहीत नव्हता. त्यामुळे त्या क्षणी माझ्याकडनं प्रतिक्रिया अशी काही गेलीच नाही. सुलतानने वापरलेल्या भाषाप्रयोगाचा अर्थ मला कळला. तो सुलतान घरी गेल्यावर आईने माझ्याकडे विषय छेडला तेव्हा. मग मी बराच वेळ एकटाच दात ओठ खात सुलतानला शिव्या शाप देत राहिलो. मी घडला प्रकार वडिलांना सांगितला तेव्हा ते एकदम हसायलाच लागले. म्हणाले, अरे सदव नाही, सैंधव सैंधव म्हणायचं असणार त्याला. बालपणापासून माझ्या भाषिक अवकाशात नवनवीन शब्दांचा भरणा करण्यात सुलतानचा सिंहाचा वाटा आहे. आजही सैंधव हा शब्द ऐकला की मला सुलतानच आठवतो. सैंधवच नव्हे तर डकऱ्या, गंडेर, लंडूर, सोटण्या असे अनेक शब्द आणि त्यांचे नाविन्यपूर्ण अर्थ मला सुलतानकडून शिकायला मिळाले. सुलतानचा बाप, ज्याला तो बाप अशीच हाक मारायचा, तो इब्राहिम अली म्हणजे इबू आमच्या ट्रकवर ड्रायव्हर होता. माझ्या वडिलांच्या उमेदीच्या, म्हणजेच जेव्हा ते इतरांच्या ट्रकवर ड्रायव्हिंग करायचे त्या काळापासून तो वडिलांच्या शागिर्दीत होता. तेव्हा तो वडिलांच्या हाताखाली क्लीनर म्हणून काम करे. पुढे वडिलांनी स्वतःचे ट्रक घेतल्यावर त्याची बढती झाली आणि तो आमच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला. इबूने 2 लग्न केली. त्याची एक बायको ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळच्या गावात म्हणजे कौसे इथे होती. गावाकडची लोक त्या काळात कौशाला खौसा असं म्हणत. दुसरी बायको त्याने गावात स्वतःसोबत ठेवली होती. तीच सुलतानची आई. सुलतानचा जन्म झाला आणि पुढच्या काही दिवसातच त्याची आई काविळीने दगावली. मग बापाने सुलतानची रवानगी कौशाच्या त्याच्या पहिल्या बायकोकडे केली. सुलतान आजही त्याच्या सावत्र आईसोबतच राहतो.
पण गावी सुलतान आपल्या सावत्राईला खाला अशी हाक मारतो. गावात कायमचं स्थलांतरित होण्याआधी सुलतानच्या वयाची सुरुवातीची काही वर्ष कौशात गेली. पहिल्या बायकोपासून इबूला अजून एक मुलगा होता, सुलतानचा सावत्र भाऊ. तो सुलतानपेक्षा वयाने 10 वर्षांनी मोठा होता. त्याचं नाव मोहम्मद. सुरुवातीचा काही काळ त्याने मुंबईत ड्रायव्हरचीच नोकरी केली. मग तोही गावाकडे कायमचा निघून आला. गावाने त्यालाही एक उपाधी चिकटवली, मॅटिनी मोहम्मद. मॅटिनी मोहम्मद. सुलतान कौशाहून गावी परतला आणि इबूने त्याचं नाव शाळेत टाकलं. कौशात असेस्तोवर सुलतानचं 3रीपर्यंतचं शिक्षण उर्दू माध्यमातून झालं होतं. इबूने गावी आल्यावर सुलतानला मराठी शाळेत टाकलं. त्यामुळे सुलतानला पुन्हा एकदा 3रीतच बसावं लागलं. मुळात शाळेत उशिरा टाकल्यामुळे इयत्तांच्या शिडीचा विचार करता सुलतान त्याच्या वयाच्या मानाने खूपच अलीकडच्या पायरीवर होता. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मी आणि माझ्यापेक्षा वयाने 5-1 वर्षांनी मोठा असणारा सुलतान आम्ही सोबतच शाळेत जाऊ लागलो. त्या पुढच्या काळात आपल्या कल्पक पोतडीतल्या अनेक अद्भुतिकांच्या सहाय्याने सुलतानने माझ्या बालमनावर एक न भूतो न भविष्यती असं गारूड करून टाकलं. राजकन्या, राजपुत्र, पऱ्या, राक्षस आणि चेटकिणींचं जग तोवर माझ्यासाठी नवखं राहिलेलं नव्हतं. जादूची अंगठी किंवा जादूची तलवार यासारख्या गोष्टींच्या पुस्तकांमधल्या 7 समुद्रापार घडणाऱ्या विलक्षण जादुई कथानकांनी माझं बालभाव विश्व कधीचंच काबीज करून टाकलं होतं. पण ही सारी कथानकं अनाकलनीय आणि अज्ञात अशा परकीय भूमीत घडायची. सुलतानच्या अविश्वसनीय अद्भुतिका घडत त्या गावकुसाच्या अल्लाड पल्लाड, जसं वेशीवरल्या डाक बंगल्यावर अमावस्येच्या संध्याकाळी बुटकी चिनी माणसं येतात, त्यांच्याकडे हिरे असतात. एकदा आगपेटीत कैद केलेल्या एका भूताच्या मोबदल्यात स्वतः सुलतानने त्यांच्याकडून काही हिरे घेतले होते. ही कपोलकल्पित घटना सांगता सांगताच सुलतानने खिशात हात घातला होता आणि आभाळाच्या निळ्या रंगासारखे मुठभर मणी बाहेर काढून दाखवले होते. मोगरा मावशीच्या गळ्यातल्या मणिहारापेक्षाही ते मणी फार वेगळे नव्हते. तरीही मी एका वेगळ्याच अनिमिष अभिलाषेने त्या मण्यांकडे पाहत राहिलो. या असल्या आख्यायिकांची सुलतानकडे कमतरता नव्हती. वेशीपलीकडल्या कोकण रेल्वेच्या ट्रॅक पल्ल्याड असलेल्या काळ डोंगरीवर एक लाल चोचीचा पक्षी राहतो. दररोज रात्री तो आपल्या कर्कश आवाजात ओरडतो आणि तो जेव्हा जेव्हा ओरडतो तेव्हा तेव्हा त्याच्या चोचीतून सोनं पडतं, सोनं. संध्याकाळी गावात फिरणारा फकीर हा मनुष्य प्राणी नसून एक इच्छाधारी नाग आहे. मी स्वतः त्याला नदीकाठच्या पीरबाबाच्या दर्ग्याशेजारी माणसातून नागाच्या रूपात जाताना पाहिलंय. अशा एक ना अनेक सुलतानने स्वतःच्या अद्भुतिका निर्माण करताना माझ्या मनातल्या जादुई विश्वातली परकीय भूमी अगदी लीलया बदलून टाकली. सुलतानने या जादुई विश्वाला खास देशी परिप्रेक्ष्य दिला. गावाकडे एक उघडं बोडकं महादेवाचं मंदिर आहे. या देवळाचं नावच बोडकं देऊळ. मंदिराला भिंती किंवा छप्पर काहीही नाही. मला आठवतं तेव्हापासून तिथे एक 4ही बाजूंनी रिकामा असा बांधकामाचा चौथरा तेवढा आहे. चौथऱ्याच्या टोकाला गाभारा म्हणून एका खोलगटशा खडखड्या शंकराची पिंडी आहे आणि तेवढ्यावरूनच लोक त्या वास्तूला महादेवाचं मंदिर म्हणतात. 4 पायऱ्या वर चढून चौथऱ्यावर पोचल्यावर एक पाषाणात कोरलेला भला मोठा नंदीही आहे.
हे बोडकं देऊळही शाळेच्याच वाटेवर. शाळेत जाताना सुलतान नेहमी या दगडी नंदीकडे पाहायचा आणि म्हणायचा, शेठ, नीट दे का, ह्यो नंदी आहे ना, त्याची नजर दे का. मी टक लावून नंदीच्या डोळ्यांकडे पाहायचो. सुलतानच्या म्हणण्यानुसार त्या नंदीच्या नजरेचा वेध घेऊन नेमक्या ठिकाणी खोदलं तर एका प्राचीन अजगराची कबर सापडेल. ती कबर ज्याला सापडेल त्याला सुलतानच्याच भाषेत कवाच कसलीच कमी नाही पडणार. मी त्या नंदीच्या नजरेचा वेध घ्यायचा अनेकदा निष्फळ प्रयत्न केला, पण ती दगडी नजर समोरच्या नासक्या तळ्याच्या पलीकडे कधी गेलीच नाही. हे मी सुलतानला सांगितलं तर तो म्हणाला, मग तळ्यात खोदायचा, खाली बुरी मारून वंड्याशी जायचा आणि तळ्यात खोदायचा. प्राणवायूच्या नळकांड्यांसह नासक्या तळ्याच्या बुडाशी सूर मारून कुदळ फावड्याने खोदकाम करत त्या प्राचीन अजगराची कबर शोधून काढण्याचं दिवास्वप्न त्यानंतर मी अगदी तारुण्याच्या उंबऱ्यावर येईस्तवर अनेकदा रंगवलं. पण कल्पनेतही काही केल्या त्या जुन्यात कबरीचं स्थान मला सापडलं नाही. या पार्श्वभूमीवर मला सुलतानची प्रतिभा कायमच दैवी वाटते. जगातल्या सर्व प्रतिभा आणि कल्पना थिट्ट्या पाडील असा कल्पनाविलास सुलतानकडे आहे. आज 3 दशकांचा पल्ला ओलांडूनही हा कल्पनाविलास पूर्णतः झिजलेला नाही. तक्रार एकच, सुलतानच्या प्रतिभेला आणि कल्पनाविलासाला विस्मरणाचा शाप आहे. आज रंगवून सांगितलेली घटना सुलतानला उद्या बिलकुल आठवत नाही. बोडक्या नंदीच्या घटनेनंतर काही दिवसांनीच मी पुन्हा त्या विषयासंदर्भात सुलतानला छेडलं, तर तो माझ्याकडे वेडा की खुळा या नजरेने पाहत मलाच समजावत म्हणाला, असा काय नसतो शेठ, ज्यानी कुणी तो नंदी दगडांनी कोरला त्यांनी त्याच्या नजरेने नंदीची नजर घरवली. मी अवाक होऊन सुलतानकडे पाहत राहिलो. अर्थात सुलतानच्या या विस्मरणाच्या सवयीची सवय मलाही लवकरच झाली. सुलतानच्या शाळा प्रवेशादरम्यानची एक ऐतिहासिक घटना सांगितल्याशिवाय सुलतान चरित्राला पूर्णता येणं निव्वळ अशक्य आहे. सुलतानचं पाळण्यातलं नाव गुलाम. याच नावाने त्याने कौशातल्या उर्दू शाळेत प्रवेश घेतला होता. पण वर्गातली सगळी मुलं गुलाम गुलाम म्हणजे नोकर किंवा दास या अर्थाने सुलतानला डिवचत. सुलतानला हे सहन होत नसे. गावी आल्यावर इबू जेव्हा सुलतानला घेऊन मराठी शाळेत गेला तेव्हा शाळेत पाय टाकण्याआधी सुलतानने इबूला विचारलं, बाप, राजाला उर्दूमध्ये काय म्हणतात? इबू म्हणाला, सुलतान. यावर सुलतान म्हणाला, मग आजपासून माझं नाव सुलतान. सुलतानला मराठी शाळेत प्रवेश घेऊन देताना माझे वडील इबूसोबत होते. त्यांनी स्वतः हा किस्सा नंतर घरी येऊन आम्हा सगळ्यांना सांगितला. त्यामुळे तो शतशः खरा आहे, यात मला किंचितही संशय नाही. आजही हा किस्सा आठवला की माझ्यासमोर सुलतानच्या जागी आपल्या धीर गंभीर आवाजात हाच डायलॉग म्हणणारा अमिताभ बच्चन येतो. स्वतःच्या नावाच्या रूपाने का होईना, पण गुलामीचं आणि शोषणाचं जोखड जन्मतःच भिरकावून देणारा सुलतान हा मी पाहिलेलं विद्रोहाचं पहिलं जिवंत उदाहरण होता. सुलतानने शाळेत प्रवेश घेतला खरा, पण त्याचं मन खऱ्या अर्थाने शाळेत कधीच रमलं नाही. सातत्याने शाळेला दांड्या मारणं आणि गाव उनाडणं यातच सुलतानचे शाळेचे बरेच दिवस खर्ची पडले. शाळेत आल्यावरही शिकण्याऐवजी गुरुजींची कामं करण्यातच त्याचा सगळा वेळ जात असे. यात गुरुजींच्या घरकामापासून शाळेतला कचरा काढणं,
गुरुजींच्या अनुपस्थित वर्गात शांतता ठेवणं, अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश होता. त्यातही गावातल्या धनिक आणि प्रतिष्ठित माणसांच्या मुलांनी कधी शाळेत चड्डी पिवळी केली तर बाहेर नेऊन त्यांना स्वच्छ करणं आणि मग वर्ग साफ करणं ही सुलतानची खासियत बनली. मास्तरांनी कामं करून सुलतानला कसा बसा 1-2 इयत्ता पुढे सरकवला. पण पुढचं शिक्षण त्यालाही अशक्य होतं. सभोवतालच्या जगात जिथं मुलं किंबहुना शाळेतच जात नसत तिथे 5वी-6वीपर्यंतचं शिक्षण घेणं म्हणजे सुलतानसाठी उच्च शिक्षण घेण्यासारखं होतं. सुलतानने लवकरच शाळा सोडली आणि तो इबूच्याच हाताखाली आमच्याच गाडीवर क्लीनर म्हणून काम करू लागला. दरम्यान घशाच्या कर्करोगाने इबू गेला. तोवर सुलताननं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं होतं आणि तो आमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता. यथावकाश सुलतानचे 2चे 4 हात झाले. पुढे 4चे 8 व्हायलाही वेळ लागला नाही. मधल्या काळात माझे वडील अचानकच हृदयविकाराने दगावल्यामुळे आमचा बिल्डिंग मटेरियल, ट्रान्सपोर्ट आणि सप्लायरचा व्यवसायही डगमगला. कालांतराने तो पूर्णच बंद पडला. सुलतानने काही काळ इतरांकडे चाकरी केली, पण तिथे तो फार काळ रमला नाही. जेमतेम 2,000 रुपये पगार. घरात बायको, 2 मुलं आणि सावत्र आई. सोबतीला विडी काडी गुटखा, क्वचित एखादी क्वार्टर अशी व्यसनं. बायको सकाळी सांजण्या आणि पुरणपोळ्या वगैरे बनवून थोडाफार हातभार लावायची, पण त्यातही सारं भागणं तसं कठीणच होतं. ड्रायव्हिंग शिकायचं आणि मग बाहेरगावी म्हणजेच आखाती देशात जायचं हे कोकणातल्या प्रत्येक मुस्लिम तरुणाचं स्वप्न असतं. सुलतानने न पाहताच हे स्वप्न स्वतःहून त्याच्या पायाशी चालू आलं. कुवेतमध्ये काम करणाऱ्या सुलतानच्या साडवाने सुलतानला विजा पाठवला आणि सुलतान नोकरीसाठी आखातात रवाना झाला. सुलतान नोकरीसाठी आखातात रवाना झाला आणि वर्षभरात परतही आला. परत आला म्हणण्यापेक्षा मालकाच्या मुलाला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याला आखातातून शिस्तभंगाच्या कारवाईखाली हद्दपार करण्यात आलं. सुलतान नोकरीवर रुजू होता क्षणी कफीलने म्हणजेच त्याच्या तिकडच्या मालकाने म्हणे त्याला उंटांची निगा राखायचं काम दिलं होतं. उंटांना आंघोळ घालण्यापासून त्यांचं अंग पुसणं, त्यांना जेवू खाऊ घालणं अशी सगळीच कामं. या कामांच्या रगाड्यात सुलतानचा जीव जात असे. एवढं करून कफील कधीही सुलतानच्या कामावर समाधानी नव्हता. एकदा रात्रभर उंटांचं हगणं मुतणं काढून पहाटे उशिरा झोपलेल्या सुलतानला कफीलच्या मुलाने लाथ मारून उठवलं. सुलतानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कफीलच्या मुलाला बदडून काढलं. कफीलने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सुलतानला अटक करून भारतीय दूतावासाला कळवलं आणि 2 दिवसातच सुलतानला कुवेतहून भारतात जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं. मध्या काळात कल्पित अद्भुतिका सांगण्याचं सुलतानचं कसब मागे पडलं असलं तरी अद्याप ते पूर्णतः वांझोट झालेलं नाही. त्याचा कल्पनाविलास आजही अधेमध्ये त्याच्या बोलण्यातून उतू जातो. कोकणातल्या मुस्लिम मोहल्ल्यात राहून कमावलेल्या आपल्या अवीट गोड भाषेत उंटांच्या अनेक शारीरिक वैशिष्ट्यांसह सुलतान त्याच्या अद्भुत अरबी कहाण्या मोठ्या खुबीने रंगवून सांगतो. यात उंटांच्या खाण्यापिण्यासह हगण्या मुतण्यापासून ते त्यांच्या मैथुनापर्यंतच्या अनेक बारकाव्यांचा समावेश असतो. उंटांची वर्णनं करण्यात सुलतान एखाद्या परदेशी प्राणी निरीक्षकाला सहज धोबी पछाड देईल. मद्याचे 4 घोट पोटात गेले की सुलतान शारीरिक प्रात्यक्षिकांसह उंटांच्या मैथुनाचे
असे काही बारकावे वर्णन करून सांगतो की त्यापुढे वात्सायनाच्या कामसूत्रातली 64 आसनं म्हणजे केस, झाड की पत्ती. पण सुलतानच्या या साऱ्या कसबांची किंवा वैशिष्ट्यांची यादी इथेच थांबत नाही. फूल ना फुलाची पाकळी या न्यायाने सुलतानचं अगदी चिमूटभर योगदान मराठी साहित्यातही आहे. एकदा मराठीतले एक लोकप्रिय लेखक माझ्या गावाकडच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. तोवर माझ्या लिखाणाची सुरुवात किमान दशकभर भविष्यात होती. मी लिहित नव्हतो तेव्हा, आणि मराठी साहित्याविषयी कुतूहल असणारा वाचक एवढीच माझी स्वतःपुरती ओळख होती. दिवसभर त्या लेखक महोदयांनी भेटायला आलेल्या चाहत्यांशी मारलेल्या गप्पा, आमच्या घरातला चौसोपी आहार यामुळे आलेला शीण घालवण्यासाठी रात्र होताच हळूवार आवाजात माझ्या कानात मद्याच्या सोयीविषयी विचारणा केली. जवळपास किलोमीटरच्या अंतरावर तेवढ्या परिघामध्ये कुठे मद्याची विचारणा झाली की सुलतानचे कान उंदराची चाहूल लागलेल्या मांजरासारखे विस्फारतात. अशा वेळेला सुलतान असेल तिथे आपले काळे ओठ फाकवत, पांढरे दात दाखवून मनाला झालेला आनंद साजरा करत हसतो. साक्षात मालकांच्या घरात उच्चारले गेलेले हे शब्द ऐकून सुलतानची सारी गात्रच विस्फारली. तोवर आमच्या घराच्या ओसरीवर निष्कारणच बसून असलेला सुलतान अचानक सक्रिय झाला. सुलतानचा चेहरा खुलला आणि तो माझ्या सूचनेची चातकाप्रमाणे वाट पाहिल्यागत घरातून येरझाऱ्या मारू लागला. मधूनच माझ्याशी काही ना काही निमित्त काढून बोलू लागला. मी मद्याच्या सोयीविषयी काहीच सुतोवाच करत नाही हे पाहून लेखक अस्वस्थ झाले. पण त्यांच्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता सुलतानला आली. सुलतानने शेवटी न राहून मला विचारलं, शेठ, या साहेबांची काय सोय? मी त्यावर आपल्याला काहीच कळलेलं नाही असे भाव चेहऱ्यावर आणताच सुलतानने अधिकच स्पष्ट पवित्रा घेतला. नाही म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्या गावात येतो, त्याला असं वाटायला नको की आपला गाव मागास आहे, इथं कायच मिळत नाही. सुलतानने थेट लेखकांसमोरच विषयाच्या सागोट्यालाच हात घातल्यानंतर मला काहीच बोलता येईना. मी मुकाट्याने खिशातून पैसे काढून सुलतानच्या हाती सारले. सुलतानच्या चेहऱ्यावर त्या क्षणी दशकभरातला सारा आनंद आणि उत्साह एकवटला. मी हातात सारलेले पैसे खिशात कोंबत सुलतान दुडक्या पावलांनी बाजारचा रस्ता चालू लागला. सुलतान परतला तेव्हा त्याच्या हातातल्या पिशवीत महागड्या दारूच्या 2 भल्या मोठ्या बाटल्या होत्या. मी दिलेल्या पैशात त्या प्रतीची दारू येणं शक्य नव्हतं. मी प्रश्नार्थक नजरेने सुलतानकडे पाहिलं. एखाद्या गरिबाला मदत करणाऱ्या धनिक माणसाच्या आश्वस्ततेने सुलतानने माझ्याकडे पाहत, चिंता नको, अशा अर्थाची मान हलवली. रात्री जेव्हा साक्षात मद्यपानाचा कार्यक्रम आमच्या मागच्या अंगणात रंगला तेव्हा सुलतानही त्या मैफलीत आपल्या मांडीला मांडी लावून बसणार हे पाहून लेखक महोदयांची भुवई चांगलीच वर गेली. त्यांनी तशी नाराजी माझ्याकडे स्पष्ट बोलूनही दाखवली, पण त्यांच्या नाराजीवर कोणताही प्रतिसाद देणं मला शक्य नव्हतं. बाटल्यातलं मद्य पेल्यात उतरलं तसे लेखक नाईलाजाने का होईना पण मांडी घालून बसले. पेल्यातले 2 ओठ घशाखाली गेले तेव्हा लेखकांची जीभ थोडी सैल झाली आणि जिभेसोबत त्यांनी जमिनीवर बसण्यासाठी घातलेली मांडीही. मग शास्त्रीय संगीताचे सुरेल संस्कार झालेल्या त्यांच्या आवाजात ते अचानकच गाणी म्हणू लागले. घशाखाली उतरलेलं मद्य मेंदूपर्यंत पोहोचलं तेव्हा लेखक सुलतानच्या खांद्यावर हात ठेवून नाचायला लागले आणि त्यांनी सुलतानकडे पाहत, सुलतान भाई, आपसे गुजारिश है
की आप भी कोई नज सुनाए, अशी प्रत्येक नुक्त्यावर जोर देणारी खास उर्दूमय शिफारस केली. त्यानंतर सुलतानने गाणी म्हटली. चकण्यासाठी आणलेलं भलं मोठं स्टीलचं ताट डफासारखं हातात धरत लेखकांनी त्या गाण्यावर ताल धरला. सुलतानने म्हटलेल्या गाण्यात डम डम डिगा डिगा, नंतर आई 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 तेरी याद आई पासून अगदी आय एम अ डिस्को डान्सर पर्यंतच्या अनेक दशकातल्या अनेक गाण्यांचा समावेश होता. सुलतान मध्यप्राशनानंतर गायक बनतो. त्याच्या मध्य गायनाची एक खासियत म्हणजे तो प्रत्येक गाणं कव्वालीच्या सुरात म्हणतो. याच मध्यांकित गायन मैफलीत अचानक जेव्हा लेखकांनी मालवून टाक दीप म्हणायला सुरुवात केली तेव्हा मात्र सुलतान क्षणभर थबकला. मात्र अशा अचानक झालेल्या हल्ल्याने डगमगून जाणाऱ्यातला सुलतान नव्हता. मालवून टाक दीप या 4 ओळी ऐकून सुलतानने त्या लागलीच मुखोद्गत केला आणि मग सुलतान आणि लेखकात मालवून टाक दीप वर एक अनोखी जुगलबंदी सुरू झाली. त्यात सूर, ताल, राग, नाद अगदी सारं काही पणाला लागलं. मध्येच लेखकांनी ट्रॅक बदलत गोविंदाचा मैसे मीना सेना किसे वर ब्रेक डान्स करायला सुरुवात केली. ते एक अभूतपूर्व दृश्य होतं. मी आजवर याची देही याची डोळा पाहिलेल्या विस्मयकारक दृश्यांची यादी करायची झाली तर हे दृश्य निश्चितच अग्रस्थान पटकावेल. त्यानंतर घडलेली घटना तर उभ्या मानवी इतिहासातल्या वर्ण, वंश किंवा धर्मभेदांना छेद देणारा पायंडा पाडणारी होती. उभ्या 1.5-2 बाटल्या पोटात रिचवल्यानंतर लेखक मागच्या अंगणातल्या चटईवरच आडवे झाले. अंगणात झोपलेल्या लेखकांकडे पाहून सुलतानला काही चैन पडेना. तो सतत त्याच्या जडावल्या जिभेने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत लेखकांकडे पाहत काही बाई हातवारे करत राहिला. मग शेवटी लेखकांशेजारीच खाली टाकलेल्या चटईवर आडवा झाला. भल्या पहाटे उठून मी बाहेर आलो तेव्हा एखाद्या प्रेमी युगुलाप्रमाणे लेखक सुलतानला मिठी मारून एक पाय त्याच्या अंगावर टाकून झोपलेले मला दिसले. आयुष्य कृतार्थ करणारा तो क्षण टिपण्यासाठी त्या काळी मोबाईल नव्हते. अन्यथा समतेचा आणि एकात्मतेचा जगातला सर्वात मोठा संदेश आणि प्रत्यय देणारा तो क्षण मी कायमचा पुरावा दाखल मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून टाकला असता. सकाळी ताजेतवाने होऊन लेखक पुण्याला माघारी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या कला संगमाचा आनंद यशस्वी मधुचंद्रावरून परतलेल्या नवपरिणीत विवाहितेसारखा ओसंडून वाहत होता. लेखकांच्या परतीच्या गाडीची वेळ झाली तरी त्यांचा पाय काही उंबऱ्याबाहेर पडेना. तेव्हा मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडं पाहिलं असता ते पुटपुटले, सुलतान भाई कुणाला तरी घेऊन येणार होते. लेखकांनी हे उद्गार काढायला आणि सुलतान आमच्या गावच्या माजी सरपंचांना घेऊन घरी यायला एकच गाठ पडली. आमच्या घराप्रमाणेच सुलतानचा या माजी सरपंचांच्या घरीही राबता असे. माजी सरपंचांनी शाल आणि श्रीफळ देऊन लेखकांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत एक फोटोही काढला. यथावकाश लेखक पुण्याच्या परतीच्या गाडीत बसले आणि मी सुलतानकडे पाहत कपाळावर आठी आणली. तेव्हा सुलतानने मला आदल्या दिवशीच्या संध्याकाळची रंजक कहाणी सांगितली. लेखकांना साधंसुद्धा मद्य पाजणं प्रशस्त न वाटल्याने सुलतानने थेट माजी सरपंचांकडे जाऊन गाऱ्हाणं गायलं होतं.
आज आपल्या गावात केवढा मोठा माणूस आला आहे याची त्यांना पूर्ण कल्पना देऊन त्यांच्याकडून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या तालुक्याच्या गावाहून खास उंची मद्य मागवण्याची व्यवस्थाही सुलतानने केली. माजी सरपंचांना स्वतः त्या मद्याचा उपभोग लेखकांच्या मांडीला मांडी लावून घ्यायचा होता, पण ते बरोबर दिसणार नाही. आपल्या गावचे माजी सरपंच मद्यप्राशन करतात हा संदेश साहित्य विश्वात जाणं बरोबर नाही, असं सरपंचांना पटवून देण्यात सुलतान यशस्वी झाला. परतीच्या वाटेवर मी सुलतानला आणि मी दारू आणण्यासाठी दिलेले पैसे त्याचं काय केलंस असं विचारलं असता तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, सरपंच असला म्हणून काय झाला, राजकारणीच तो, लाच घेतल्याशिवाय थोडीच दारू पाजणार आहे. सुलतानने रात्री आणलेलं मद्य मी दिलेल्या पैशांच्या किमान 5 पट महाग होतं. असं महागडं मद्य पाजायला लाचच घ्यायची असेल तर माजी सरपंचांनी त्या मद्याच्या किमान किमती एवढी तरी लाच घ्यायला हवी होती. असे तर्काधारित प्रश्न सुलतानला कधी पडतच नाहीत. लेखक महोदयांनी पुण्याला पोचताच मला फोन केला. तेव्हा सुलतानला आवर्जून विचारलंय सांगा असा निरोप दिला. सुलतानच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरित होऊन आपण एक कादंबरी लिहिणार आहोत असंही त्यांनी मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सुलतानकडे मी विषय काढताच सुलतान थुंकल्यासारखा म्हणायला, छी, घाणेरडा माणूस, छे छे. माझ्या कपाळावर प्रश्नचिन्हांच्या आठ्या पडताच सुलतान उत्तरादाखल पुढे म्हणाला, मग एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या ड्रायव्हरसोबत दारू पितो, शोभतो काय त्याला? शोभतो? सुलतान विरोधाभासाचं एक अजब रसायन होता. सुलतानचा चरित्रपट मांडायचा झाला तर आठवणींची, किस्से कहाण्यांची किंवा पात्र प्रसंगांची कमतरता कधीही पडणार नाही. स्वतः दुःखांनी किंवा समस्यांनी वेढलेला असला तरी सुलतानने सहवासातल्या माणसाला कायम हसूच दिलेलं आहे. सुलतानच्या या छोटेखानी चरित्रपटाची सांगता करताना सुलतानच्या आयुष्यातल्या 2 प्रसंगांची आणि त्या प्रसंगातल्या सुलतानच्या भाषिक कसरतीची अगदी प्रकर्षाने आठवण होते. पहिला प्रसंग होता सुलतान आखातातून परत आल्यानंतर काही वर्षांनी घडलेला. मी माझ्या एका परदेशस्थित मित्राला आणायला मुंबई विमानतळावर गेलो होतो. रात्रीची वेळ होती म्हणून ड्रायव्हिंग करायला सुलतान सोबत होता. परतीच्या प्रवासात सुलतानच्या तोंडची गिरण चालू झाली आणि त्या भारुडाने मित्र पार भारावून गेला. मध्येच मित्राने सुलतानला विचारलं, सुलतान भाई, तुम्ही गल्फमध्ये कुठे होता? सुलतान म्हणाला, कोईटला. त्यावर मित्राच्या डोक्यात काहीच प्रकाश पडला नाही. तेव्हा सुलतान त्याच्याकडे विचित्रशा नजरेने पाहत म्हणाला, कोईट नाही माहीत तुम्हाला? अहो, सद्दाम हुसेनने अटॅक केलेला ना तो कोईट. मित्राला कळलं की सुलतान कुवेतला कोईट म्हणतोय. त्याने हसून पुढे विचारलं, तिथे काय काम करायचं तुम्ही? सुलतान म्हणाला, मी तिथे ऊट धुवायचो. काहीही न बोलता मी मागच्या सीटवर शांत बसून होतो. ऊट म्हणजे काय याविषयी मित्राला काहीही अदमास लागेना. तर सुलतान माझ्याकडे वळून वैतागत म्हणाला, काय शेठ, तुमचे हे दोस्त असे अराणी? मग मित्राकडे पाहत समजावून सांगण्याच्या स्वरात सुलतान म्हणाला, तुम्हाला ऊट नाही माहीत? ऊट ऊट त्यांची पेन्सिल ठेवायची कंपासपेटी नसते का? सुलतानच्या या वाक्याने मित्राच्या मेंदूत सहस्त्र कोटी सूर्याचा प्रकाश पडला. अच्छा, कॅमेल, तुम्हाला उंट म्हणायचंय? मित्रासाठी
त्या क्षणी जणू उभ्या रुबिक क्यूबचं कोडं सुटलं होतं. पुढचा प्रसंग म्हणजे इबू. इबू म्हणजे सुलतानचा बाप गेला तेव्हाचा. बराच काळ अंथरुणात खेळून राहिल्यानंतर इबू जेव्हा अल्लाला प्यारा झाला तेव्हा मी आणि मोठा भाऊ सुलतानला भेटायला त्याच्या घरी गेलो. वेळ दुःखाची होती. आम्ही बराच वेळ बसून उठेस्तोवर सुलतानने ती निभावलीही. पण घराबाहेर पडता पडता सुलतानने भावाला घट्ट मिठी मारली आणि तो गदगदल्या स्वरात म्हणाला, काय करणार शेठ, शेवटी देव तारी त्याला कोण मारी. अवाक झाल्यागत हसावं का रडावं हे न कळून मी आणि भाऊ आम्ही दोघंही घरी परतलो. घरी आल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावर हास्याची एक रेष उमटलीच. आपली भाषा आणि हसू या दोन नैसर्गिक गुणांच्या बळावर सुलतान स्वतःचं आयुष्य रेटण्यात यशस्वी ठरलेला आहे. सुलतानची भाषा हा वैचित्र्य, विरोधाभास आणि अतिशयोक्तीने ओतप्रोत भरलेला एक मौलिक अलंकार आहे. अतीव दुःखांच्या, दुर्धर समस्यांच्या किंवा अस्वस्थपणाच्या दोलायमान काळात सुलतानच्या सहवासात दिवस थोडे सौम्य भासतात. हा माझा अनुभव आहे. आजवर मी मनावर मोहिनी पाडणाऱ्या अनेक स्त्रियांच्या हास्य प्रतिमा पाहिलेल्या आहेत. कित्येक सौंदर्यवतींच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांवर मोठमोठ्या भाषाप्रभूंनी उपमा अलंकारांची केलेली पखरण वाचलेली आहे. पण हसू म्हटलं की खऱ्या अर्थाने मला सुलतान आठवतो. सुलतानचं हसू जगातल्या या साऱ्या हास्यांना फिक्कं पाडणार आहे. सुलतानचं हसू तुम्हाला आश्वस्त करतं. सुलतानचं हसू तुम्हाला शांत करतं. सुलतानचं हसू तुमच्या आतल्या खळबळीला स्वस्थ करतं. सुलतान हसतो तेव्हा ग्रहण सुटल्यासारखं स्वच्छ वाटायला लागतं. सुलतानचं हसू मोनालिसाच्या स्मितासारखं दैवी, गूढ आणि मोहक आहे. ते अजरामर व्हावं अशी सुप्त इच्छा सुलतानला ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नांदत असेल याबद्दल मला तरी शंका नाही. लेख इथे संपला आहे. पुस्तकाचं नाव आहे गोठण्यातल्या गोष्टी. रोहन प्रकाशन आहे. ह्याची पहिली आवृत्ती 15 ऑक्टोबर 2021 निघाली आहे आणि चौथी आवृत्ती 2025. किंमत आहे 395 रुपये. निराळ्याच आहे सगळ्या कथा, व्यक्तिकथा. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.